नमस्कार. आज आपण करूया मेथीचं पिठलं. त्याच्यासाठी एका कढईमध्ये 4 चमचे तेल टाकून जिरं, मोहरी, त्याच्यानंतर जिरं मोहरी तडतडली की त्याच्यामध्ये थोडं हिंग, कढीपत्ता, 7 ते 8 पाकळ्यांचा बारीक चिरलेला लसूण, एक बारीक चिरलेला कांदा, अर्धा बारीक चिरलेला टमॅटो. आता हे सगळं चांगलं परतून घेऊया. आणि आपण मेथी जी मिठाच्या पाण्यामध्ये भिजवून ठेवली ती चांगली पिळून ती पानं आपण याच्यामध्ये ॲड करून आता हे आपण सगळं त्या तेलामध्ये चांगलं परतून घेऊया. विदर्भामध्ये पिठलं हा प्रकार खूप असतो, त्यामुळे आमच्या घरी पण ना सारखे वेगवेगळ्या पद्धतीची पिठलं व्हायची. आता याच्यामध्ये आपण ॲड करूया हळद, 1 चमचा तिखट, अर्धा चमचा मीठ, आमच्या घरी पिठलं झाले की आम्ही म्हणायचं पिठलं डोकं उठलं. याच्यामध्ये मी अर्धा चमचा गरम मसाला ॲड केला आहे, त्यांनी टेस्ट जरा वेगळी येते. आता टमॅटो चांगले सगळे गळून गेले की त्याच्यामध्ये आपण 1.5 ग्लास पाणी मी ॲड केलेलं आहे, कारण की हे पातळ पिठलं करायचं आहे मला. आता याला चांगली एक उकळी येऊ द्या. तोपर्यंत आपण एका वाटीमध्ये 3 चमचे डाळीचं पीठ घेऊया. हे पीठ डाळीचं पीठ तुम्ही तुमच्या हिशोबाने कमी जास्त घेऊ शकता. कोणाला घट्ट आवडत असेल थोडं तर घट्ट, कोणाला याच्यापेक्षा जास्त पातळ चांगलं नाही लागणार. आता हे डाळीचं पीठ चांगलं आपण घोटून घेऊया. गुठळ्या नाही राहायला पाहिजे याच्यामध्ये. आता इथे चांगली उकळी आलेली आहे, त्याच्यामध्ये आपण ॲड करूया डाळीचं पीठ. आता हे सगळं चांगलं आपण एक मिक्स करून घेऊया. याची कन्सिस्टन्सी ही तुमच्यावर डिपेंड करते. तुम्हाला थोडं घट्ट पाहिजे असेल तर घट्ट अजून 1 चमचा ॲड करू शकता. पातळ नाही चांगलं लागणार. आता आपली एक उकळी आली की आपलं पिठलं तयार झालेलं आहे. हे तुम्ही गरमागरम भाताबरोबर, पोळीबरोबर, भाकरीबरोबर खाऊ शकता. सोबत तुम्ही कांदा, लोणचं किंवा लिंबाचं लोणचं किंवा मेथंबा काही सर्व करू शकता. अतिशय छान लागतं. व्हिडिओ आवडल्यास माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करा. धन्यवाद.